नमस्कार, मी हा. वीणा जोशी नाशिकहून बोलतेय. आज तिसरा अध्याय वाचणार आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्री भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न च कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि न जातु तिष्ठत्य कर्म कृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीराय शरीरयात्रापि च ते न च प्रसिद्धेद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोऽस्त्विष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः पर परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तदै तैर्दत्ता तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न सम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात् मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म च समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः कर्मणैव हि संसिद्धिम् अस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवोत्तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्ययं न कवर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेद् न कुर्यां कर्म चेदहं शङ्करस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि मा प्रजाः सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्तः चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहं न बुद्धिभेदं जनयेद् अज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते प्रकृतेर्गुणसम्मूढात् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन्न विचालयेत्. मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ये मे मतमिदं तत् नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः
श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ये त्वेतदभ्य ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ हास्य परिपन्थिनौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः श्रीभगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतम् आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनो बुद्धिर् अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनं तस्मात् त्वमिन्द्रियण्याद्य नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुः इन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः। ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। आदरणीय विनाताई जोशी यांनी सुंदर पठण केलं, त्यांना वंदन करतो. नमस्कार, धन्यवाद. आपल्याला नमस्कार करतो विनाताई. नमस्कार नमस्कार. रामकृष्ण. आजच्या विषयाला प्रारंभ करूया. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः यस्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्दिनिःसृता. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणांचे जळ आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका
यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. भगवद्गीता पठण उत्तम रीतीने करवून घेणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आज छान पठण करणाऱ्या आदरणीय वीणाताई जोशी यांनाही वंदन करतो. आपण सगळे श्रोतृवृंद चिकाटीने आपण सगळं ऐकत असता. रोज होणारी उपनिषद आणि गुरुवारी होणारी गीता आपण एवढ्या वर्षांपासून न चुकता एकाग्रतेने ऐकतात. आपण सगळ्यांना वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. विषय आपला सुंदर सुरू आहे. कर्माचा त्याग करू नये. आणि कर्माचा त्याग करू नये यासाठी मागल्या वेळेला आपण पाहिले होते की कर्मेंद्रियांना आवळायचं, दम साधायचा, जबरदस्तीने कर्मेंद्रियाचा कोंडमारा करायचा आणि अंतःकरणाला मोकाट सोडून द्यायचा. अशा पद्धतीने जो वागतो तो बहिरंगाने आचार करतोय असं दिसतं, पण त्याचं अंतरंग सैरावैरा भटकत असतं. या व्यतिरिक्त जो आपल्या अंतःकरणाला आवडतो आणि विषय चिंतन दिवा स्वप्नासारखं होऊन लौकिक जीवनामध्ये रस न घेता जो अनासक्त राहून कर्मेंद्रियांनी आचरण करतो त्याचा कर्मयोग साधतो. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म फळे. योग हा अंतरंगाची प्रक्रिया आहे. योग ही बहिरंगाची प्रक्रिया नाही. आणि अध्यात्म अधिक आत्मा. आधी शब्दाचा अर्थ शरीर असा होतो. शरीराच्या आत असलेला आत्म्या जाणण्याचा, आत्म्याला ओळखण्याचा, आत्मरूप होण्याचा. तो आत्मा आहे ही आत्म्याची ओळख झाली. मी आत्मा आहे ही आत्मरूप होणं झालं. याला योग असं म्हणतात. जीव आत्मयासील आहे. जीवाचा आत्मस्वरूपाशी ऐक्य झालं पाहिजे. कारण जीव भासमान असून आत्मा ही वास्तविकता आहे. आणि आपली सेंट्रल आयडिया कर्मयोगाची मागच्या वेळपासून चालू आहे. नाही कच्ची क्षणमपी जातो तिष्ठत्य. माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. परमार्थात स्वतःला घडवायचं कसं? घडवण्याचं बाह्य साधन कर्म आहे. अंतरंग साधन अंतःकरण आहे. आणि अंतःकरण चतुष्टयातलंही जर मुख्य कोणतं इंद्रिय असेल तर ती बुद्धी आहे. माझ्या बुद्धीवर मला शास्त्र संस्कार करून घ्यायचे, माझ्या बुद्धीला गुरुबुद्धी करून घ्यायचं. अशी गुरुबुद्धी केलेली आपली जी बुद्धी आहे ती वासनेला काट देते. पतंग असतात ना, बलवान मांजा कमजोर दोऱ्याला कापून काढतो. वासना कमजोर दोऱ्यांचा गुंता असतो.
तो गुंता सोडून टाकायचा नसतो, तो गुंता कापून फेकायचा असतो. म्हणून बलवान मांजा कमजोर वासनेच्या गुंताला कापून काढतो. ती प्रक्रिया मागच्या वेळेला पूर्णपणे शिकवली आहे. यावेळेला बहिर आचरणाच्या अंतरंगातून बहिर आचरणाच्या अनुषंगाने मी विषय मांडणार आहे. आणि म्हणून मागच्या वेळेला अंतःकरणाच्या अनुषंगाने विषय मांडला होता. यावेळेला बहिर आचरणाच्या अनुषंगाने मी विषय मांडणार आहे. माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, ही आपली सेंट्रल आयडिया आहे. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृती जैर गुणैः. कारण काय हो, माणूस क्षणभर का बरं कर्म केल्याशिवाय राहता येत नाही? काही न करणं हे सुद्धा करण्यातच मोडतं. अहो, मी पेपर मध्ये काहीच लिहिलं नाही. तू पेपर मध्ये काहीच लिहिलं नाहीस म्हणून तुला 0 मार्क्स मिळाले. मी काहीच नाही लिहिलं हो. एकही प्रश्न मी सोडवला नाही. मग त्यांनी मला 0 मार्क द्यायला हवे होते का हो? हो. कारण तू पेपर न सोडवणं हे सुद्धा तू परीक्षेला अपियर झाल्याचं लक्षण आहे. तू परीक्षार्थी आहे, फॉर्म भरून झालाय तुझा, मनुष्य जन्म घेऊन झालेला आहे आणि आता म्हणतोय की मी पेपर नाही सोडवणार. नको सोडवू, तुला 0 मार्क्स मिळणार. काहीच मिळणार नाही असं नाही झालं, 0 मिळालं. 0 मिळालं म्हणजे काही मिळालं का हो? नाही. काही नाही मिळालं का हो? असं पण नाही. 0 मिळालं शब्दाचा अर्थ मला काही मिळालं नाही एवढं म्हणण्या इतपत तरी मिळालं. म्हणून तुम्ही जर कर्मामध्ये टाळून मग थंड बसून राहुलं, त्या व्यक्तीला आळशी, सुस्त, कामचोर या नावाने जग संभवत असलं तरीही कर्म चुकवल्याचं फळ त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. काही न करणं म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी होत नाही. चोख करून कर्तृत्व भावाचा लेप न लागू देणं हा नैष्कर्म्य सिद्धीचा प्रारंभ आहे. नैष्कर्म्य सिद्धी ज्याला साधली तो कर्मामध्ये कधी कंटाळा करत नाही, आळस करत नाही, टाळाटाळ करत नाही. पण मी केलं अशी भावना अंतःकरणात उत्पन्नच होऊ देत नाही. म्हणून सर्व संतांनी अफाट काम केलंय. पण एवढं सगळं काम केल्यानंतरही मी केलं अशा पद्धतीचा भाव संतांच्या अंतःकरण वृत्तीत साधा निर्माण सुद्धा नाही झाला. आता सतत काम प्रवृत्त व्यक्तीस लोक म्हणतात हा चुलबुले आहे, हा वळवळ आहे. त्याची जर काम करण्याची वृत्ती इतरांना मदत करत असेल आणि ती जर उद्योगशील राहत असेल, त्यामुळे इतर लोकांची पोट भरत असतील तर त्याला उद्योगी असं म्हणतात. म्हणून कर्मशीलता हा रजोगुण
आणि सुस्त बसणं हा तमोगुण. त्याला करणे आणि न करण्यास भाग पाडत असतो, असं भगवद्गीता शास्त्र सांगतं. भगवद्गीता हे शास्त्र आहे. मी काय केलं पाहिजे, मी कसं करावं आणि काय करावं, कसं करावं, आणि त्यांनी माझ्या संचितात भर पडणार नाही, माझं कर्माशय वाढणार नाही, या पद्धतीने मला विचार करता आला पाहिजे. असा विचार ज्याला करता येतो त्याला कर्मयोग सांगतो. कर कर करत गेलं तरी पण कर्म संपतच नाही. न करता जर राहिलो तरीही कर्माशयामध्ये भर पडते. म्हणजे मनुष्य कर्माने बांधला, प्रारब्धे असे जखडला, तया निर्माता तोची झाला. काकांची ओवी आहे बघा, कॅलेंडर वरती काकांची ओवी आहे. मनुष्य कर्माने बांधला, प्रारब्धे असे जखडला, तया निर्माता तोची झाला. हे कॅलेंडर आहे बघा इथे. या कॅलेंडरवर ही ओवी आहे काकांची. सगळ्यांना त्या कॅलेंडरची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून कर्म टाळता येत नाही. कर्म न करण्याने सुद्धा कर्म टळत नाही, आणि कर्माशय फुगल्याशिवाय राहत नाही, संचित वाढल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी आज्ञा देतात आहे, नियतम कुरु कर्मस्तो कर्म ज्यायो ह्य कर्मणा शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. नियतम कुरु कर्मस्त्वम. वर्णाश्रम धर्मानुसार प्रत्येकाला विहित कर्म नेमून दिलेलं आहे, आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा त्याला अधिकार नाही. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, 4 आश्रम आहेत. आश्रमाच्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे, वर्णानुरूप कार्य केलं पाहिजे. आणि हे नेमून दिलेलं आहे. अशा पद्धतीने कर्म करणं हे मनुष्यासाठी श्रेष्ठ आहे. ज्या अर्थी जन्म घेतला त्या अर्थी नेमून दिलेलं कर्म हे केलंच पाहिजे. आजकाल याला विरोध व्हायला लागलाय बाहेर. मी डॉक्टर आहे, पेशंटला तपासणं हे नेमून दिलेलं कर्म आहे. नेमून दिलेलं कर्म जर मी टाळत असेल, दवाखान्याची वेळ संपली आणि रात्री 1 वाजता पेशंट तरफडत आला, आता दवाखान्याची वेळ नाही. दुखण्याला कळत नाही केव्हा निर्माण झालं पाहिजे. पेशंटला दुखणं सोसत नाही, वेळ फक्त डॉक्टरला समजते, आणि त्या वेळेला त्यांनी वेळ बघावी की दुखणं बघावं. नियतम त्याला नेमून दिलाय की तू रुग्णाकरता डॉक्टर आहेस. कोणाकरता डॉक्टर आहेस? रुग्णच नसेल तर डॉक्टर कसा राहील? नियतम मला नेमून दिलेलं कर्म. म्हणून ज्या जन्माला आला त्या जन्माला नेमून दिलेलं कर्म मला केलंच पाहिजे. वृक्षाच्या जन्माला आलाय तर पालवी, फुलं आणि फळं
यांची बहार करणं वृक्षाचं काम आहे. त्याच्यावर घरटी घालणाऱ्या पक्ष्यांना आधार देणं वृक्षाचं काम आहे. सावली खाली आलेल्या पाणथस्थाला विश्रांती देणं वृक्षाचं काम आहे. नियतम. वर्णाश्रम धर्मानुसार प्रत्येकाला कर्म नेमून दिलेलं आहे. नेमून दिलेल्या कर्मानुसार त्यांनी ते केलंच पाहिजे. कुरु शब्द वापरला आहे. कृ करोती धातू मध्ये आज्ञा केली आहे. नियतम कुरु कर्म असतं. आणि त्वम शब्द वापरला आहे. हा जीवाला उद्देशून वापर. नियतम कुरु कर्मस्त्वम. आपल्या वाट्याला नेमून दिलेले कर्म मी केलेच पाहिजे. भगवंताची आज्ञा आहे, लक्षात ठेवा. कोण बोलताय? भगवान उवाच. कोणते भगवान आहे? श्री भगवान उवाच. ज्यांच्याजवळ षडैश्वर्य संपत्ती आहे म्हणून श्री आहे. श्री षडैश्वर्य संपत्तीने संयुक्त असलेले भगवान आहे. श्री हे बाकी 5 संपत्तीचं उपलक्षण आहे. आकाशादी म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे आले त्याच्यामध्ये आकाशादी म्हटल्यामध्ये. तसं श्री म्हटल्यानंतर यशश्री, ज्ञान, वैराग्य, आरोग्य या गोष्टी आल्याच. भगवंत म्हणतात आहे नियतम कुरु कर्मस्तम. भगवंतानी आज्ञा दिली आहे. व धर्मरूप कर्म कर. प्रत्येकाला विहित कर्म नेमून दिलाय. मला सुद्धा नेमून दिलेल्या विहित कर्मानुसारच कार्य केलं पाहिजे. तू जर त्याला फाटा देशील तर ते चालणार नाहीये. युक्रेन खंडर झालाय. सैनिकांव्यतिरिक्त इतरांना 2 वर्षापासून धड काय रोज करावं लागेल याचं सांगता येत नाही. असं असताना सुद्धा चालू काळाला नेमून प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. युक्रेन मध्ये करावं लागतं तर भारतात का करावं लागू नये? देशावर आपत्ती आल्यानंतर सुद्धा जे सैनिक नाही ते सुद्धा आपत्तीशी लढतात आहे. लहान मुलं सुद्धा लढतात आहे. महिला सुद्धा लढतात आहे. वृद्ध सुद्धा लढतात आहे. असं असताना प्रत्येकाला नियत कर्म दिलं आहे. नियत कर्म हे भगवंताकडून दिलं असतं म्हणून नियतीकडून आलं असं म्हणतात. मग आता विहित कर्म केल्याने ज्याचं त्याचं हित असतं. राजाचं सुद्धा एक विहित कर्म आहे आणि रंकाचं सुद्धा एक विहित कर्म आहे. कर्म केल्याशिवाय काहीच होत नाही. अगदी साधं भिकाऱ्याला भीक जरी मागायची असेल तरी त्याला एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बसून राहावं लागतं भीक मागण्यासाठी. काळानुसार परिस्थितीनुसार नियत कर्मामध्ये भिन्नता असू शकते, परंतु नियत कर्माच्या बांधिलकीमध्ये भिन्नता असत नाही. नियत कर्माच्या बांधिलकीमध्ये नाही असत तसं. माझा कर्म जर करावं लागतं आणि कर्माच्या आवाक्यामध्ये जीव आहे, कर्माच्या बांधिलकीमध्ये जीव आहे, तर बांधिलकीतून सोडवणूक कशी करून घ्यायची ही युक्ती आहे. आणि ती युक्ती ज्याला साधली
त्याला कर्मयोग साधला. बाकीच्यांना कर्म बंधन जखडलं. मला कर्मयोग साधायचा कर्म बंधनात नाही राहायचं. मी कर्माच्या बंधनात आहे की कर्माच्या योगामध्ये आहे हे माझं मला ओळखता आलं पाहिजे. कर्म ही कटकट असता कामा नये, कर्म ही वैतागवाडी होता कामा नये. मीच एकट्याने करावं का, मीच एकटीने करावं का, वैतागवाडी झाली, कटकट झाली. नियतीने तुझ्यासाठी ठेवलाय, तू कर. कसं कर, दळीता कांडिता तुझं काही न अनंता. कांदा मुळा भाजी हिची रखुमाई माझी. कर्म हे शरीराला करत असताना त्रास होऊ शकतो, पण अंतःकरण आनंदीच असलं पाहिजे. अट आहे लक्षात ठेवा. अंतःकरणाच्या आनंदाला जरा सुद्धा कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. आम्ही नाईलाजाने काम करतो, नाईलाजाने काम नाही करायचं, आनंदाने काम करायचं. आपल्या धर्मामध्ये काही गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर आहे. जर आम्ही कर्म करणार नाही तर शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्म. शरीर सुद्धा टिकू शकणार नाही, बाकीचं तर सोडाच, शरीरही नाही टिकू शकत. शरीर टिकवणं हे कर्म करण्यावर अवलंबून आहे. कर्म केल्याने मी लोकादराला पात्र होईल, कर्म केल्याने मला पुण्य मिळेल याच्यासाठी नाही कर्म करायचं, निरपेक्ष कर्म करायचंय, त्याशिवाय मी सुटणार नाही. कर्माच्या कचकट्यातून म्हणजे कर्माच्या बांधिलकीतून याला खरंच कर्म करू नये असं वाटत असेल ना, त्याने ते कर्म युक्त राहून करावं. मा मनुस्मर युद्धेच, युद्धामध्ये जर समजा भगवंताचं अनुसंधान साधता येऊ शकतं, म्हणूनच भगवंतांनी म्हटलंय ना मा मनुस्मर युद्धेच्या. तर बाकी कर्मामध्ये अनुसंधान साधता येणार नाही, हे कधीच शक्य नाही. ज्याचं अनुसंधान साधून कर्म केलं आणि कर्म संपल्याबरोबर जर त्याचं अनुसंधान शिल्लक राहत असेल तर मधल्या कर्म काळामध्ये अनुसंधान आहे. पण त्याचा दुसरा ताळा असा आहे की मधला काळ राग द्वेष चरफड याच्यामध्ये जाता कामा नये. त्यात हे सगळेच जण म्हणतात आम्ही की नाही राम म्हणून कामाला लागलो आणि सगळं काम झालं, आता राम म्हणायची आठवण ठेवून राम म्हटलं. पहिले आठवण ठेवून जरी करत असलो तरी त्याला सहजता आली पाहिजे. आणि सहजता आली की नाही याचा पुरावा म्हणजे मधल्या काळामध्ये माझी वैतागवाडी होता कामा नये, अंतःकरणाची चिडचिड होता कामा नये, अंतःकरणात उद्वेग होता कामा नये. काम क्रोधोत समुद्भव, ही जी ज्वालामुखी आहे ना,
काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. जर तो मुमुक्षु असेल तर कर्म त्याग न करता शास्त्र प्रतिपादित विहित कर्म श्रद्धेने करणं, निष्कामतेने करणं, ईश्वरार्पण बुद्धीने करणं, त्याला कर्मबद्ध करू शकत नाही. ते आत्मोन्नतीसाठी सहाय्यकारी होतात, मदत करणारे होतात. हट्टाने घेतलेल्या शारीरिक संन्यासाचं खंडन करतो त्यापेक्षा हा जो अज्ञानी आहे हा श्रद्धेने आणि निष्काम बुद्धीने ईश्वरार्पण बुद्धीने करत असेल तर हट्टाने घेतलेल्या शारीरिक संन्यासापेक्षा हा श्रेष्ठ आहे. भगवंताला हे सांगायचं. धर्माने चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीनंतर सूक्ष्म कर्म म्हणजे उपासना याने चित्त शांती होते आणि तो ज्ञानाचा अधिकारी होतो. मी ज्ञानाचा अधिकारी झालो पाहिजे, नाही तर माझी वाटचाल जन्म आला हेला पाणी वाहू वाहू मेला अशी होता कामा नये. म्हणून नियतम कुरु कर्म. नियत कर्म जर केलं तर त्या कर्माच्या पाप पुण्याचा दाग त्याला लागत नाही. कारण कोणाच्या आज्ञेने कर्म करतो आहे? भगवंताच्या आज्ञेने. चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागतः तस्य कर्तारम अपि माम. ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक दलाची गाडी जर वेगात जात असेल, तिचा घंटा किंवा हॉर्न जोरा जोराने वाजत असतानाही आधीमध्ये जर कोणी घाई करून आला आणि त्या गाडीच्या खाली आला तर त्या ड्रायव्हरवर FIR सुद्धा नोंदवल्या जाऊ शकत नाही. पण तो जिथे चालला आहे, तो ज्या गतीने चालला आहे ते त्याच्यासाठी नियत कर्म आहे. त्याला वेगवान गाडी चालवण्यासाठी आणि सिग्नलचं बंधन न पाळण्याचे आदेश आधीपासून आलेले आहेत. त्याच्यासाठी सिग्नलचं बंधन नाही आहे, त्याच्यासाठी वेग मर्यादा नाही आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ कॅमेरे नाही आहेत. अशा वेळी त्याच्या गाडीच्या खाली जर कोणी आला तर त्याला कुठलीही शिक्षा होऊ शकत नाही. नियतम. मी नियत कर्म करतो आहे की इच्छेने कर्म करतो आहे याला फार महत्व आहे. लक्षात घ्या. वाघ किंवा सिंह आपल्या गुहेतून 4 दिवसाच्या उपवासानंतर एकदा त्यांची शिकार झाली की 4 दिवस त्यांना साधारण भूक लागत नाही. मग 4 दिवस निवांत पडून असतात आणि भूक लागल्यानंतर निघतात, तेव्हा 4 दिवसापूर्वी काय खाल्लं होतं याचा विचार करत नाही आणि आज कोणती शिकार करायची याचाही विचार करत नाही. जे समोर येईल बस. नियतीने जे समोर आणलं ते स्वीकारायचं आहे. आम्हाला उदर भरण नोहे शिकवावं लागतं. कारण आम्हाला मेनू कार्डची सवय लागली आहे. वाघसिंहाला मेनू कार्ड नको असतो. समोर जे अन्न असेल ते त्यांचं अन्न आहे. गाई म्हशींना मेनू कार्डची जवळ गरज नाही. समोर जो चारा असेल ते त्यांचं अन्न आहे.
जे वनस्पती मिळाली ते त्यांचं अन्न आहे. चॉईसच्या मागे आम्ही लागलो. चॉईसची गरज शरीराला नाही आहे, फक्त जिभेला आहे. एवढी आहे हो जीभ. फक्त 2-3 इंचाची जीभ आहे. 2-3 इंचाची जीभ आहे, ज्याच्यावर चव कळते. आणि त्यानंतर अन्न आत घसरलं, घसरगुंडीवरून जात तसं, त्यानंतर त्याची चव सुद्धा कळत नाही. चित्ताला आठवण ठेवावी लागते, ही वस्तू कशी कशी लागत होती. तरी मेनू कार्ड हवाय आम्हाला. आणि म्हणून म्हटलंय, उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म. शरीर यात्रा विचते न प्रसिद्धेद कर्मण. देह चालवण्यासाठी तुला गरज आहे. तुझ्या शरीराचा व्यापार उत्तम चालवण्यासाठी तुला कर्म करण्याची गरज आहे. पण नियत कर्म करण्याची गरज आहे. स्वैर कर्म करण्याची गरज नाही. स्वैराचार अपेक्षित नाहीये. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य अकार्य व्यवस्थित हो. काय करायला हवं आणि काय करायला नको, शास्त्राने सांगितलंय तसंच चालावं लागतं. तुम्ही त्या चाकोरीला तोडून आपल्या मनाने नाही करू शकत आणि त्याला परवानगी नाही. शाळेमध्ये विद्यार्थ्याला पेपर दिला होता. 3 पैकी एका विषयावर निबंध लिहा. विषय होता दिवाळी, ईद आणि ख्रिसमस. 3 पैकी एका विषयावर निबंध लिहा. त्या विद्यार्थ्याने लिहिला, मला आवडणारा पक्षी पोपट. निबंध सणावर लिहायला सांगितला होता आणि यांनी लिहिलं पोपट. मार्क्स मिळतील का? खूप चांगला निबंध लिहिला, मार्क्स मिळतील का? नियत कर्माला सोडून सवंग कर्म जर केली, वर्णाश्रम धर्माला सोडून जर कर्म केली, विधी आणि निषेध न पाळता जर कर्म केली, तर कर्मबंधन अधिक घट्ट होतं, अधिक आवळल्या जातं. बंधनातून सुटकारा होत नाही आणि कर्म योग घडत नाही. म्हणून अनासक्त वृत्तीने कर्म केले पाहिजे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संघ समाचर. कर्माशिवाय अन्य कर्मामध्ये जर मी गुंतलो, सवंग कर्मामध्ये लागलो, तर मी कर्मबंधनात अडकतो, फसतो. म्हणून हे कौंतेय तदर्थम कर्म कौंतेय समाचरण असू दे. तू कर्म परमेश्वरासाठी कर. मुक्त संघ शब्दाचा अर्थ आसक्ती रहित कर्म कर. यज्ञ वै विष्णू, काय सांगितलं आहे? यज्ञ वै विष्णू.
कर्मबंधनाने बांधला जातो. तो यज्ञ करत नाही. अग्निकुंडामध्ये आहुती देणं एवढ्या पुरता यज्ञाची मर्यादा राहिली नाही. यज्ञ कर्म नियोजित आहे, यज्ञ कर्मच विहित आहे. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म, भगवन स्मरणामध्ये जीवन हा यज्ञच आहे. याला आपण यज्ञ म्हणतो, याला आपण कर्तव्य म्हणतो. आई वडिलांचा सांभाळ करणं हा यज्ञाचा एक भाग आहे, हा कर्तव्य कर्माचाही एक भाग आहे. त्याला मातृपितृ यज्ञ असं सुद्धा म्हटलं जातं. माझ्या इच्छांच्या आहुत्या देऊन त्यांच्या समाधानासाठी हालचाल करणे, कर्म करणे मातृपितृ यज्ञ आहे. आजकाल मातृपितृ यज्ञाला कोणी महत्वच देईन असं झालंय. ज्या यज्ञाने प्रत्यक्ष पांडुरंग आला तो यज्ञ दुय्यम वाटायला लागला. म्हणून वृद्धाश्रम वाढली, आणि स्वैराचार का बोकाळला. सवंगता एवढी वाढली, लहानशा मुलांना अनाथालयात पाठवून दिलं जातं. नियतम कुरु कर्मत्वम, जगत असताना आनंद जर घ्यायचा असेल तर नियत कर्माच्या चाकोरीमधूनच चालावं लागेल. शेजाऱ्याला मदत करणं कायद्यात लिहिलेलं नाहीये, धर्मात सांगितलं आहे. जर शेजाऱ्याला मदत करण्याचा धर्म आहे तर आई वडिलांना सांभाळण्याचा धर्म नाही का? यज्ञो वै विष्णू व्याप्नोती ते विष्णू आहे. विष्णू सर्व व्याप्त आहे, सगळ्यांमध्ये विष्णू आहे. म्हणून मग अतिथी देवो भव. फोन करून का आले नाही असं चिडून म्हणण्याचं कारण नाही. सांगावं सोयीसाठी, पण चीड येता कामा नये. अंतःकरणात कुठल्याच कर्मापूर्वी चीड आलेली नाही चालत. हळूहळू रोज पूजा करायची सुद्धा कटकट वाटते, पण बोलता येत नाही. मग आजच्या दिवस तुम्ही करून टाका, आज तुम्ही करून टाका असं दुसऱ्यावर पूजा ढकलल्या जातात. फुटबॉल जसा इकडून तिकडे किक केला जातो, तशी पूजा सुद्धा माझ्या वाट्याला न येताना दुसऱ्या कोणाकडे कशी जाईल ह्याचा प्रयत्न केला जातो. आम्हाला त्यातनं मिळवता नाही आलं म्हणून आम्हाला कंटाळा आला. जिथे प्राप्तव्य असतं तिथे कंटाळा नाहीये, नोकरीचा कंटाळा नाहीये. विशिष्ट वय झाल्यानंतर घरी नीट पुंजी जमली असेल तरच कंटाळा येतो.
नाही तर रिटायरमेंट नंतरही अर्ध्या पगारात कुठे काम मिळतं का म्हणून फिरावं लागतं. मातृपितृ यज्ञातून विठ्ठल आला आहे आणि सगळीकडे व्यापक असलेला विठ्ठलाला न पाहणं कर्म कटकटीचं स्वरूप झालं आहे. कर्म ही कटकट नाही, कर्म कटकट असू शकत नाही. आई वडिलांनी मुलाला कडेवर घेऊन चालणं ही आई वडिलांसाठी कटकट नसते, आनंद असतो. त्या आई वडिलांची काठी होऊन चालणं हे मुलासाठी आनंददायी असलं पाहिजे. कटकटीचं वाटतं कामा नये, फार वाटतं कामा नये. मग धर्म कर्म करा की यज्ञ कर्म करा. कर्मातून मला आनंद उचलताच आला पाहिजे, कारण ते आनंदासाठीच आहे. कर्मातून कर्तृत्व किंवा भोक्तृत्व आलं तर कर्म नाही, आम्हाला टिपता नाही आला. आम्हाला कर्मातून आनंद टिपायचा, कर्मफळ नाही टिपायचं. म्हणून महाफलेषु कदाचन, म्हणून नैष्कर्म्य सिद्धी सांगितली. इथे कर्तृत्वाची हानी आहे. नैष्कर्म्य सिद्धीत कर्तृत्व नाही घ्यायचं आहे. महाफलेषु कदाचन मध्ये कर्म फल नाही घ्यायचं आहे. कर्ताहम इथे मन्यते, भगवंताने म्हणावं, मी करता नाही आहे. मालकाने आपल्याला जर घर भाड्याने दिलं असेल तर त्या घरात अजून एक पोट भाडे करू ठेवून घेणे नाही. नियतीला ठरवून नाही, सोडून केलेलं काम. पोट भाडे करायचा मालक मी होणं, मालक होण्याचा मला अधिकारच नाही, कारण मी स्वतः भाडे करू आहे. मी सोडलं पाहिजे. मनुष्य कर्माने बांधला जातो. गुयम कर्म बंधना, मी तुला कर्मातून सोडवण्यासाठी आलोय. मुक्त संघ समाचार. कर्मातून कर्म करून सुटकारा आहे, कर्म न करून सुटकारा नाही. पण कर्म करून फलाची भोगता न होता सुटकारा. कर्तृत्व ज्याने घेतलं त्याला भोक्तृत्व आलंच म्हणून समजायचं. कर्तृत्व घेतलं तर भोक्तृत्व आलं नाही असं कधी होऊ शकत नाही. लोकांना उदो उदो करू द्या, तुमच्या वाट्याला आलेलं कर्म कादायक हो. रशियाच्या लोकसंख्येच्या 3 पट लोक अवघ्या 45 दिवसात महाकुंभामध्ये जमतात. रशियाच्या संपूर्ण लोकसंख्येच्या तिप्पट लोक 45 दिवसात महाकुंभामध्ये जमून राहिले. त्यांची 45 दिवस उत्तम व्यवस्था करणं कर्मयोग आहे. काय महाकुंभ आला बा आणि यावेळेला मीच मुख्यमंत्री झालो, असला भाग नाही आहे. माझं भाग्य आहे. थोडं भाषण ऐकून बघा, मोदी आणि योगींचे कर्मचाऱ्यासमोरचे भाषण ऐकून बघा.
ते म्हणतात की महाकुंभामध्ये तुम्हाला जे काम मिळालं कर्मचाऱ्यांना, त्या कामाचा पगार सरकार तुम्हाला देणार आहे, पण त्या कामामध्ये तुम्ही जे मन लावणार आहात, आता ते काम न होता ती सेवा झाली, त्याची दखल भगवंत घेणार आहे. कामाचा पगार सरकार देणार आहे आणि कामात मन लावल्यानंतर होणारी जी सेवा आहे तुमच्याकडनं, कर्तृत्व भाव न ठेवता जी सेवा घडते आहे ती भगवंताच्या चरणी रुजू होते आहे. तुम्ही भाग्यवान आहात की ज्यांना कुंभामध्ये काम करायला मिळालं आहे. हे पोलिसांनो, हे नौकानयन करणाऱ्यांनो, हे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनो, त्या ठिकाणी लोकांकरता काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनो, मग ते विद्युत कर्मचारी असो, अन्य कुठलेही असो, तुम्हाला कामाचा मोबदला सरकार देत आहे. तुम्ही अंतःकरणापासून जे करता आहात त्याची दखल भगवंत घेत आहे. आपल्या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. धर्मातून सुद्धा मोक्षापर्यंतची वाटचाल करण्याचं दार उघडण्याची ताकद आहे. संगतेत, अनासक्तीत, कर्तृत्व न घेता केलेल्या कर्मात आणि फलासक्ती न ठेवलेल्या कर्मामध्ये ही ताकद आहे की ते दार नॉक करून उघडू शकत. भगवद्गीता फार सुंदर ग्रंथ आहे. असे यज्ञ एकत्र करावे, पुष्कळ गोष्टी आहेत. त्याचा उपयोग मी ब्रह्म आहे याच्यासाठी झाला पाहिजे. हे सगळं कशासाठी करायचं आहे? मनुष्याला नेमून दिलेल्या आयुष्यामध्ये मी ब्रह्म आहे याचा अपरोक्ष अनुभव दृढ आणि अपरिवर्तनीय रीतीने घेण्यासाठी भगवद्गीता आहे. भगवद्गीता निधिध्यासन तेवढ्यासाठी आहे. अध्यासन आहे, निधिध्यासन आहे, सातत्याचं अध्यासन आहे. एका दिवसाचं अध्यासन नाही. भगवंताच्या एका उपदेशामध्ये माणूस आनंदात डोलायला लागतो, पण तो उपदेश जगला तर डोलायला लागतो. बुद्धीला कळला तर प्रवचन करायला लागतो, बुद्धीलाही नाही कळला तर मुखोद्गत करायला लागतो. पण आज मुखोद्गत करणारा एक दिवस प्रवचन करेल, आज प्रवचन करणारा एक दिवस जगायला लागेल, जगणारा एक दिवस ब्रह्मरूप होईल. तिथपर्यंत गेलं पाहिजे. गंतव्य धूसर होता कामा नये. अशा पद्धतीने भगवद्गीतेचं आचरण आपल्या सगळ्यांकडून व्हावं आणि सद्गुरूंची कृपा आपल्यावर व्हावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी महाराज. कर्माबद्दल खूप छान सांगितलं आज आपण. धन्यवाद प्रभाकरराव. धन्यवाद. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा नमस्कार.